नमस्कार सगळ्यांना. चला आज बनवूया आपण मस्तपैकी कोकणी पद्धतीची चिंबोरी. तर हे आहे साहित्य सगळं. कुटलेला लसूण, हळद, मीठ, घरचा बनवलेला गरम मसाला, लाल मिरची पावडर, कांदा खोबऱ्याचं वाटण, आलं लसूण मिरची कोथिंबीर, एक चिरलेला कांदा, त्यात हिंग आणि कढीपत्ता आहे. या आहेत चिंबोरीचे छोटे पाय, ते आहेत चिंबोरीचे फांगे आणि ती आहे चिंबोरी. चला आज मी बनवणार आहे मातीच्या भांड्यामध्ये. मी तेल आधीच तापत ठेवलेलं आहे. आधी टाकूया आपण कांदा, त्याच्यामध्ये हिंग आणि कढीपत्ता आहे. छान परतवून घेऊया त्याला. परतवल्यावरती थोडं परतवायला लागेल. हे आहेत चिंबोरीचे छोटे पाय. ह्याला आता आपण मिक्सरमध्ये फिरवूया आणि ह्याची आपण एक बारीकशी अशी पेस्ट बनवून घेऊया. तर मी हे मिक्सरमध्ये वाटून घेते तोपर्यंत. कांदा आपला चांगला परतला गेलेला आहे आणि हे जे छोट्या डांग्याचे पाय होते चिंबोरीचे, त्याचं मी वाटण करून त्याच्यामध्ये मला माझ्या इच्छेप्रमाणे मी पाणी टाकून घेतलेलं आहे. हे आता बाजूला ठेवू आपण. आता आपण सगळे मसाले टाकून घेऊ. सर्वप्रथम आपण टाकू आलं लसणाची पेस्ट. याच्यात कोथिंबीर पण आहे. दुसरं आहे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण. हे साधं सुकं खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा चांगला आणि त्याचे बारीक पेस्ट करून घ्यायची. चांगलं हलवून घ्या, एकजीव करून घ्या ते. व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता बाकीचे मसाले. आधी आपण टाकूया लाल तिखट. ही फक्त मिरची पावडर आहे घरी बनवलेली. हे आहे गरम मसाला, हा पण मी घरीच बनवलेला आहे. आता टाकूया मीठ चवीप्रमाणे. आता टाकूया आपण हळद, तीही चवीप्रमाणे अंदाजीने. हे आहे कुटलेला लसूण. कुटलेला लसूण मी हा असा वरतूनच घालते आणि हा मसाला पूर्ण आपण चांगल्या पद्धतीने परतवून घेऊया तेलावरती व्यवस्थित. आणि मातीच्या भांड्यामध्ये बनवल्यावरती त्याला एक चव पण छान येते. आता आपण टाकून घेऊया आपले फांगडे आणि चिंबोऱ्या. त्याही चांगल्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्या. सगळीकडे मसाला हा व्यवस्थित सगळ्या चिंबोरींना लागला पाहिजे. आरामात हलवून घ्या आणि सगळा मसाला व्यवस्थित त्या चिंबोरींना कोट होऊ द्या. आता आपण याच्यामध्ये जे चिंबोरीचे छोटे पाय होते त्याचं जे पाणी बनवलं होतं ते आपण टाकूया. तुम्ही गाळूही शकता. मी गाळलेलं नाही आहे कारण की मला अंदाज आहे कितपर्यंत टाकायचं आहे. मी तुम्हाला दाखवते कितपत पाणी टाकायचं आणि कुठल्या स्टेजला थांबायचं आहे. हे एवढं पाणी आपण टाकलं. हा खाली राहिलेला हा चोथा आहे, हा आपल्याला फेकून द्यायचा. हा काही कामाचा नाही आहे. तुम्हाला जसं जमत तर तुम्ही ते गाळूनही घेऊ शकता. किती आपल्याला रस्सा हवा आहे त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं. आणि गॅस आपला थोडा मीडियम लोवर करून झाकण देऊन त्याला 15 मिनटं झाकण न काढता छान शिजू द्यायचं. तर चला बघूया, आपली 15 मिनटं झालेली आहेत. मस्त वाफ बघितली तुम्ही. अशा पद्धतीने आपल्या चिंबोरीला सुद्धा पाणी सुटते, त्याच्यामुळे अजून रशाची वाढ होते. ही बघा चिंबोरी अशी लाल झाली म्हणजे चिंबोरी व्यवस्थित शिजली. गॅस बंद करा आणि झाकून ठेवा. मातीचा भांडा असल्यामुळे अजून थोड्या वेळ ते त्याच्यामध्ये कुकिंग प्रोसेस ही थोड्या वेळ अजून चालून राहते.
ही आपली फायनल प्लेट आहे. भात, भाकरी आणि चिंबोरीचा रस्सा. चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. थँक्यू.